उल्हासनगर कॅम्प क्रमांक 3 मधील विठ्ठलवाडी परिसरात गांजा विक्री करणाऱ्या आरोपीला मध्यवर्ती पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे। स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित घरावर छापा टाकत किरण वाघमारे याला गांजा विक्री करताना पकडलं। त्याच्याकडून सुमारे अर्धा किलो गांजा जप्त करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे। या भागातील काही तरुण आणि विद्यार्थ्यांपर्यंत ही अंमली पदार्थ पोहोचत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून पोलिसांकडून त्या दृष्टीनेही तपास सुरू आहे। शंकर आवताडे, एसीपी, उल्हासनगर। विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनच्या आसपासमध्ये भोपाळ समाजाची वस्ती आहे। त्याच्यामध्ये काही लोक गांजा विक्री करत आहेत अशी बातमी मिळाली होती मध्यवर्ती पोलीस पथकाला। त्यानुसार त्या पथकाने त्या ठिकाणी छापा मारला। छाप्यामध्ये त्यांना एक किरण वाघमारे नावाचा इसम मिळाला। त्या किरण वाघमारेच्या ताब्यामध्ये 450 ग्रॅम वजनाचा गांजा मिळालेला आहे। त्यानुसार त्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे आणि गुन्हा दाखल करून किरण वाघमारे यास अटक केलेली आहे। सर, आठवड्यात ही दुसरी कारवाई आहे करण्यात आलेली, काय सांगणार? परिसरामध्ये आमच्या वरिष्ठांनी जे आदेश दिलेले आहेत डीसीपी आणि सीपी सरांनी, त्यानुसार कुठेही गांजा एमडी असे पदार्थ मिळून आल्यास पब्लिकला पण आम्ही आवाहन केलेलं आहे। त्यानुसार आम्ही कारवाई करत आहोत। सर्व पोलिसच कारवाई करत आहे, शिवाय एसीबीचं पथक पण कारवाई करीत आहे। तर जनतेला सुद्धा मी असं आवाहन करेल की आज काय असेल तर त्यांनी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून आम्हाला जरी माहिती दिली तर आम्ही त्यावरती कडक कारवाई करणार आहोत। सर, कुठून आणण्यात आला होता आणि कुठे देत येत होता? हा बाहेरून गांजा आणलेला होता आणि तो लोकांना पुडी करून छोटीशी विक्री करत होता अशी माहिती मिळते। ते कुठून आणला होता ह्याचा आता त्याला पोलीस स्टेशन मिळालेली आहे, पुढील शोध सुरू आहे। सर, याच्यात अजून कोणी आरोपी? सध्या तपास सुरू आहे, त्याच्यामध्ये अजून आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे।